भाजपकडून आगामी विधान परिषदेवर कुणाला संधी मिळणार याकडे सध्या राज्याच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. 6 जागा भाजपच्या वाट्याला येणार असल्याने इच्छुकांची संख्या मोठी असून सुमारे 30 जणांची नावे दिल्लीतील पक्ष नेतृत्वाकडे पाठवण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. यात कोपरगावचे युवा नेते विवेक कोल्हे यांच्या नावाची जोरदार चर्चा होत आहे. महाराष्ट्र विधान परिषदेच्या 9 जागांसाठी नियमित निवडणूक आणि एका जागेसाठी पोटनिवडणूक जाहीर करण्यात आली आहे. भारत निवडणूक आयोग यांनी जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार 12 मे रोजी सकाळी 9 ते दुपारी 4 या वेळेत मतदान होणार असून त्याच दिवशी निकालही जाहीर होणार आहे. एकूण 10 जागांसाठी होणाऱ्या या निवडणुकीत महायुतीतील गणिते आणि पक्षांतर्गत समतोल महत्त्वाचा ठरणार आहे. या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षामध्ये मोठी स्पर्धा निर्माण झाली आहे. दिल्लीकडे पाठवण्यात आलेल्या संभाव्य उमेदवारांच्या यादीत कोपरगावचे युवा नेते तसेच सहकार महर्षी शंकरराव कोल्हे साखर कारखान्याचे अध्यक्ष विवेक कोल्हे यांचे नाव चर्चेत आले आहे. त्यामुळे कोपरगाव भाजपा व कोल्हे समर्थकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. 2024च्या विधानसभा निवडणुकीत महायुतीच्या जागा वाटपात कोपरगाव मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटकडे गेला होता. त्यावेळी विद्यमान आमदार आशुतोष काळे यांना उमेदवारी देण्यात आली, तर भाजपकडून विवेक कोल्हे यांना थांबवण्यात आले होते. यानंतर माजी आमदार स्नेहलता कोल्हे आणि विवेक कोल्हे यांनी देवेंद्र फडणवीस व अमित शाह यांची भेट घेतली होती. त्यावेळी भविष्यात योग्य संधी देण्याचे आश्वासन पक्ष नेतृत्वाकडून देण्यात आल्याची चर्चा होती. पक्ष आदेशाचे पालन करत कोल्हे यांनी 2024ची निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला होता व महायुती धर्माचे पालन केले होते. मध्यंतरी विवेक कोल्हे यांना राज्यसभेवर पाठवण्याची चर्चा झाली होती, मात्र त्यावेळीही त्यांना संधी मिळू शकली नव्हती. दरम्यान सहकार क्षेत्रात कार्यरत असताना विवेक कोल्हे यांच्या पुढाकारातून सहकारी तत्वावर देशातील पहिला सीएनजी प्रकल्प सुरू करण्यात आला. या प्रकल्पाच्या उद्घाटनासाठी स्वतः अमित शाह उपस्थित राहिले होते. त्यावेळी तसेच विविध प्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पक्ष नेतृत्वाने कोल्हे यांना योग्य राजकीय पाठबळ देत भविष्यात संधी देण्याचे संकेत दिले होते. नगरपालिका निवडणुकांमध्ये मिळवलेले यश, सामाजिक व सहकारी क्षेत्रातील भरीव कामगिरी तसेच विधानसभा तिकीट न मिळाल्यानंतरही पक्षाची प्रामाणिक भूमिका कायम ठेवणारा कोल्हे परिवार या सर्व बाबींचा परिपाक म्हणून विवेक कोल्हे यांचे नाव विधान परिषद निवडणुकीसाठी दिल्लीकडे पाठवण्यात आल्याची चर्चा आहे. भाजपकडून युवा चेहऱ्यांना संधी देण्याचा कल दिसत असून त्या पार्श्वभूमीवर विवेक कोल्हे यांना उमेदवारी मिळण्याची दाट शक्यता व्यक्त केली जात आहे. अंतिम निर्णय दिल्लीतील केंद्रीय नेतृत्वाकडून होणार असल्याने स्थानिक पातळीवर राजकीय चर्चांना अधिक वेग आला आहे. दरम्यान शिर्डी येथे झालेल्या पत्रकार परिषदेत आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विवेक कोल्हे यांचे नाव चर्चेत असल्याबाबत प्रश्न उपस्थित करण्यात आला. संभाव्य उमेदवारांच्या यादीत कोल्हे यांचे नाव असल्याची चर्चा सुरू असल्याचे पत्रकारांनी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना याबाबत विचारणा केली. या प्रश्नाला उत्तर देताना बावनकुळे यांनी सूचक प्रतिक्रिया दिली. विधानसभेच्या निवडणुकीदरम्यान कोल्हे यांना विधान परिषदेचा शब्द देण्यात आला होता. याबाबत अंतिम निर्णय देवेंद्र फडणवीस आणि प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण योग्य वेळी घेतील असे त्यांनी स्पष्ट केले. बावनकुळे यांच्या या वक्तव्यामुळे कोल्हे यांच्या उमेदवारीबाबतची चर्चा अधिकच रंगली असून पक्षातील पुढील निर्णयाकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. विवेक कोल्हे यांना उमेदवारी मिळून ते विजयी झाल्यास कोपरगाव तालुक्याला 2 आमदारांचे प्रतिनिधित्व मिळू शकते. त्यामुळे विकास कामांना गती मिळेल अशी अपेक्षा स्थानिक स्तरावर व्यक्त होत आहे. कोपरगाव एक्सप्रेस न्यूज साठी सुनील ससाणे, कोपरगाव. मला वाटतं की आमचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी, आमचे अध्यक्ष रवींद्र चव्हाणजी यांना सर्वाधिकार कोर कमिटीने दिलेले आहे. केंद्राशी, आमच्या केंद्रीय निवडणूक संचालन समितीशी बोलून देवेंद्रजी आणि रवींद्र चव्हाणजी योग्य निर्णय करतील. पण एक गोष्ट खरी आहे की अहिल्यानगरमध्ये आमचे स्नेहलताई कोल्हे आहेत, विवेक कोल्हेजी आहेत, यांना विधानसभेच्या निवडणुकावेळी आम्ही सांगितलं होतं की त्यांना MLC देऊ. हा शब्द मात्र कुठेही मागे घेतला नाही पक्षाने.